टॉवरच्या किंवा लाईनच्या आधिपत्याखाली जी जमीन येते किंवा त्याच्या अखत्यारीत जी जमीन येते, त्या जमिनीमध्ये उद्या तुम्हाला पत्रा शेड मारता येत नाही, तिथं तुम्हाला कुठला पोल्ट्री फार्म उभारता येत नाही, तिथं तुम्हाला जनावरांचं शेड मारता येत, तिथं तुमचा त्या जागेचा उपयोग तुम्हाला काहीही करता येत नाही. फक्त तिथं तुम्हाला नांगरून शेती तेवढी करता येते, बाकी काहीही करता येत नाही. एखादा प्रोजेक्ट तुमच्या शेतात येऊ शकत नाही. त्या जमिनीचं व्हॅल्युएशन आणि ती तार ओढत असताना जी पिकाची नुकसान होते ती सुद्धा नुकसान भरपाई. समजा तारेच्या लाईन मध्ये जर एखादा आपलं चिंचाचं झाड, आंब्याचं झाड आलं तर त्या आंब्याच्या झाडाचं लाईफ म्हणजे सध्याची वय आणि इथून पुढे ते किती वर्षापर्यंत जगेल हे कॅल्क्युलेशन कृषी खात्याकडनं करणं गरजेचं आहे. त्या कॅल्क्युलेशनवर त्याची झाड किती उत्पन्न देते त्या उत्पन्नाच्या कॅल्क्युलेशनवर नुकसान भरपाई ठरवली जाते. प्रत्येक जमीन धारकाला हा मोबदला मिळत नाही, त्यामुळं कोण अपात्र आहे हे माहिती असणं आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे. सरकार, पारेषण कंपनी, पंचनामा, मोबदला, अपील या सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना कुठं अडचण येईल, त्यांचा कुठं गैरफायदा घेतला जाऊ शकतो हे फक्त वकीलच ओळखू शकतो. आणि म्हणून आपल्या हक्काच्या जमिनीचा मोबदला मिळवताना, कायदेशीर लढाई लढताना किंवा कोणतंही कागदपत्र सही करताना अनुभवी वकिलाचा हात तुमच्या खांद्यावर असणं म्हणजे तुमचा हक्क सुरक्षित असणं हे होय. बळीराजाच्या कष्टानं भिजलेली आणि घामानं पिकलेली ही जमीन फक्त माती नसते, तर ती असते त्याच्या कुटुंबाचं भविष्य, त्याची ओळख आणि त्याचा अभिमान. कित्येक पिढ्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून जपलेला हा वारसा असतो. जेव्हा या जमिनीतून थेट बांधावरून अजस्त्र टॉवर उभे राहतात आणि उंच तारांची एक पट्टी जाते, तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो की माझ्या शेतीचं, माझ्या कष्टाचं आणि माझ्या हक्काचं काय होणार. पीक कमी होतं, शेतीची किंमत उतरते आणि या सगळ्या नुकसानाची भरपाई मला कोण देईल. टॉवरच्या किंवा लाईनच्या आधिपत्याखाली जी जमीन येते किंवा त्याच्या अखत्यारीत जी जमीन येते, त्या जमिनीमध्ये उद्या तुम्हाला पत्रा शेड मारता येत नाही, तिथं तुम्हाला कुठला पोल्ट्री फार्म उभारता येत नाही, तिथं तुम्हाला जनावरांचं शेड मारता येत, तिथं तुमचा त्या जागेचा उपयोग तुम्हाला काहीही करता येत नाही. फक्त तिथं तुम्हाला नांगरून शेती तेवढी करता येते, बाकी काहीही करता येत नाही. एखादा प्रोजेक्ट तुमच्या शेतात येऊ शकत नाही. त्यानंतर कुठल्या शेतीचे जे शेतीपूरक व्यवसाय धंदे आहेत ते तुम्हाला मिळू शकत नाहीत तिथे. मग ह्याचा सगळ्याचा विचार हा कंपनीने करून त्याची जी नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. आपली जमीन जेव्हा दुसऱ्याच्या कामासाठी वापरली जाते तेव्हा न्याय हा मिळायलाच हवा, आणि तो मिळवायला जायचं कुठं. आजवर अनेक शेतकऱ्यांनी आवाज उठवला, संघर्ष केला आणि त्यांच्या याच लढ्यामुळं महाराष्ट्र सरकारनं सुधारित आणि अभ्यासपूर्ण धोरण आणलं. हे धोरण केवळ मोबदलाच देत नाही, तर तुमच्या श्रमाला आणि तुमच्या मालकी हक्काला किंमत देतं. आजचा हा व्हिडिओ तुमच्या याच लढ्यातला सगळ्यात मोठा आधार ठरणार आहे. जमिनीवरती टॉवर उभा राहायचा असेल किंवा तारेखालच्या पट्ट्यांमध्ये तुमची जमीन गेलेली असेल तर तुम्हाला मोबदला हा मिळायलाच हवा. तो कसा निश्चित होतो आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या सरकारी दारामध्ये दाद मागायची आहे, या प्रत्येक प्रश्नाचं ठोस आणि कायदेशीर उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग आपल्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी कायद्याची शक्ती जी आहे ती समजावून घेऊयात. ज्यावेळेस टावरची सर्वे होतो, सर्वे झाल्यानंतर टावर ऑफिसकडनं किंवा त्या कंपनीकडून शेतकऱ्याला नोटीस मिळाल्या पाहिजे. नोटीस मिळाल्यानंतर शेतकऱ्याची सहमती घेणं त्या टावर कंपनीला बंधनकारक आहे. सहमती असल्याशिवाय टावर कंपनीला ते काम चालू करता येणार नाही. आणि ज्यावेळेस सहमती शेतकऱ्याकडून दिली जाते त्यावेळेस नुकसान भरपाईचं कॅल्क्युलेशन हे अगोदरच शेतकऱ्याला समजावून सांगितलं पाहिजे की बाबा या टावर एवढ्या क्षेत्रावर बसून आणि त्या क्षेत्रावरती एवढं नुकसान होणार आहे, तर याबद्दल शेतकऱ्याला एवढी नुकसान भरपाई मिळू शकते. शेतकरी बांधवांनो, मोबदल्याची रक्कम किती मिळणार हे ठरवण्यासाठी सरकार एक अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचा असा फॉर्म्युला वापरतं. हा फॉर्म्युला समजून घेणं फार जास्त गरजेचं आहे, कारण मोबदल्यासाठी आधी आपल्या जमिनीचा मूल्य दर ठरवला जातो आणि तो ठरवण्यासाठी दोन गोष्टींची तुलना केली जाते. त्यातला नंबर 1 म्हणजे मुद्रांक शुल्क विभागाचा म्हणजे स्टॅम्प ड्युटी डिपार्टमेंट, म्हणजेच
रेडी रेकनरचा दर. आणि नंबर 2 म्हणजे मागच्या 3 वर्षातल्या सरासरी खरेदी विक्रीचा दर. आता हा दुसरा दर जो असतो तो फार महत्वाचा असतो, कारण पारेषण कंपनीनं तुमच्या शेतामध्ये काम सुरू करण्याच्या तारखेपूर्वीच्या मागील 3 वर्षामध्ये तुमच्या आजूबाजूच्या गटांमध्ये झालेल्या प्रत्यक्ष खरेदी विक्री व्यवहारांची सरासरी काढली जाते. हा बाजारातला तुमच्या जमिनीचा खरा भाव असतो. या दोन्हीपैकी जो दर जास्त असेल तोच मूल्यांकनासाठी घेतला जातो. म्हणजे तुम्हाला दर कमी मिळण्याची शक्यता जवळपास संपलेली असते, कारण एकदा का तुमच्या जमिनीचं अंतिम मूल्य निश्चित झालं की मोबदल्याची रक्कम मिळवण्यासाठी काही ठरलेले क्रायटेरिया लागू होतात. त्यापैकी नंबर 1 म्हणजे मनोऱ्यांनी व्याप्त जागा. जिथं टॉवरचा पाया म्हणजे फाउंडेशन खोदून मनोरा उभा केला जातो त्या क्षेत्राचा मोबदला दुप्पट म्हणजे 200 पट दिला जातो. जमिनीच्या मूल्यांकनाच्या दुप्पट रक्कम मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. आणि नंबर 2 म्हणजे तारेखालचा पट्टा. टॉवरच्या तारा तुमच्या शेतावरून जिथं जातात म्हणजे वायर, कॉरिडोर, त्या पट्ट्याखालच्या जमिनीचा मोबदला जो असतो तो 30% दिला जातो. म्हणजे या जागेचा वापर जो असतो तो मर्यादित होतो. नंबर 3 म्हणजे झाडं आणि पिकांची भरपाई. आता बघा, जमिनीच्या मोबदल्या व्यतिरिक्त मनोरा उभारताना किंवा तारा ओढताना तुमच्या पिकांचं किंवा झाडांचं जे नुकसान होतं त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र भरपाई मिळते. यासाठी फलोत्पादन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सगळा पंचनामा जो असतो तो केला जातो. आणि ही सगळी प्रक्रिया समजून घेतली की तुम्हाला तुमच्या हक्काचं योग्य मूल्य जे आहे ते मिळवणं खूप जास्त सोपं होतं. त्या शेताच्या बांधापासून ते शेवटच्या त्या बांधापर्यंत म्हणजे जेवढ्या अंतरामध्ये ती लाईन थांबलेली असते त्या लाईनी खालची जमीन, त्या जमिनीचा सेंटर, त्या सेंटर पासून इकडे 18 मीटर, 220 केवीचा व्होल्ट असेल तर 18 मीटर आहे. 440 जर व्होल्टेजचा असेल तर तो जवळजवळ 35 मीटर आहे. तेवढी जमीन, त्या जमिनीचं व्हॅल्युएशन सुद्धा काढावं लागतंय, कारण ती जमीन आपल्याला परत दुसऱ्या कामासाठी वापरता येत नाही. त्या जमिनीचं व्हॅल्युएशन आणि ती तार ओढत असताना जी पिकाची नुकसान होते ती सुद्धा नुकसान भरपाई. समजा तारेच्या लाईन मध्ये जर एखादा आपलं चिंचाचं झाड, आंब्याचं झाड आलं तर त्या आंब्याच्या झाडाचं लाईफ म्हणजे सध्याची वय आणि इथून पुढे ते किती वर्षापर्यंत जगेल हे कॅल्क्युलेशन कृषी खात्याकडनं करणं गरजेचं आहे. त्या कॅल्क्युलेशनवर ते झाड किती उत्पन्न देते त्या उत्पन्नाच्या कॅल्क्युलेशनवर नुकसान भरपाई ठरवली जाते. पण तशी गोष्ट कुठलीही टॉवर कंपनी करत नाहीत, केलेलेही नाहीत. आता काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये टॉवर ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता उपलब्ध नसतो. त्यावेळेस वहिवाटीचा रस्ता म्हणजे टॉवर बसवण्यासाठी जे मटेरियल घेऊन जाणार आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्यावरील वाहतुकीसाठीचं सुद्धा नुकसान भरपाई हे शेतकऱ्याला मिळणं गरजेचं आहे, कायद्यानं बंधनकारक आहे. पण तसं टॉवर कंपनी ही शेतकऱ्याला कळवत नाही किंवा माहिती देत नाही त्याबद्दल. त्यामुळे शेतकरी त्याबद्दल अनभिज्ञ राहतात आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. वहिवाटीचा रस्ता कुठून असतो आणि त्या वहिवाटीवरती ह्यांचे मोठमोठे मशिनरी वगैरे ह्यांचे टॉवरचे जातात. त्यामुळे त्या शेतकऱ्याचं त्या रस्त्याचं किंवा त्या रस्त्यामध्ये असणाऱ्या पिकांचं, ऍक्च्युली रस्ता नसल्यामुळे तिथं पीकच लावलेलं असतं, त्या पिकातूनच ते रस्ता केला जातो. त्यामुळे त्या पिकाचीही नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला मिळणं हे बंधनकारक आहे आणि मिळायला पाहिजे. आणि टॉवर उभारल्यानंतर लाईन जी ओढली जाते त्यावेळेस सुद्धा ज्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीतून ती लाईन ओढली जाते तर त्यावेळेसही त्या जमिनीचा मोबदला म्हणजे लाईन टाकल्यानंतर त्या खाली जी जमीन येते त्या जमिनीचा सुद्धा मोबदला शेतकऱ्याला मिळणं गरजेचं आहे. कारण त्या त्या लाईनच्या खाली शेतकऱ्याला कुठलेही विहीर मारणे, बोर मारणे असे करता येत नाही तिथे. त्यामुळं तिथं ती जमीन शेतकऱ्याच्या वापरात येतच नाही. त्यामुळे ती जमिनीचा मोबदला आणि ती लाईन ओढत असताना जे नुकसान होतं त्या नुकसानीचा मोबदला हे शेतकऱ्याला मिळणं गरजेचं आहे. पण ह्या गोष्टी टॉवर कंपनी शेतकऱ्याला समजावून सांगत नाही. शेतकऱ्यांनी त्यासाठी स्वतः शासनाचा GR वाचणे बंधनकारक आहे आणि टॉवर उभारणीच्या अगोदरच शेतकऱ्याला GR नुसार पैसे
ऍडव्हान्स मध्ये द्यायला पाहिजे. आता बघूया, मोबदल्याची रक्कम निश्चित झाल्यानंतर ती तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये नेमकी कोणत्या प्रक्रियेतून जमा होत असते. आता सगळ्यात पहिल्यांदा होते ती संयुक्त मोजणी आणि पंचनामा. तुमच्या शेतामध्ये पारेषण कंपनीचे प्रतिनिधी, तुमच्या विभागातले तलाठी किंवा भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि तुम्ही स्वतः हे तिघही उपस्थित असणं गरजेचं आहे. या तिघांच्या उपस्थितीत मनोऱ्याच्या पायाभरणीसाठी वापरलेली जागा आणि तारेखालच्या पट्ट्यांचं क्षेत्रफळ जे आहे ते अचूक मोजलं जातं. आणि ही मोजणी झाल्यानंतर जागेवरच पंचनामा म्हणजे जॉईंट मेजरमेंट रिपोर्ट जो आहे तो तयार केला जातो. हा पंचनामा भविष्यातल्या कोणत्याही वादामध्ये सगळ्यात महत्वाचा कायदेशीर पुरावा ठरतो. यामुळं पंचनाम्यातल्या प्रत्येक तपशिलावरती तिथं उपस्थित असताना बारीक लक्ष द्या आणि त्याची एक प्रत जी आहे ती स्वतःकडे अवश्य ठेवा. पुढचा टप्पा म्हणजे मोबदल्याची रक्कम घेण्यासाठी काही कागदपत्र जी आहेत ती कंपनीकडे सादर करणं गरजेचं आहे. त्यातला नंबर 1 म्हणजे 7/12चा उतारा. तुमच्या जमिनीच्या मालकीची आणि क्षेत्राची खात्री करण्यासाठी. नंबर 2 संमतीपत्र किंवा हमीपत्र. आता यामध्ये असं नमूद केलं जातं की मोबदला मिळाल्यानंतर भविष्यात मी कोणती कायदेशीर तक्रार करणार नाही आणि हे संमतीपत्र किंवा हमीपत्र तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती किंवा नोटरीकृत स्वरूपात कंपनीला देणं गरजेचं असतं. आता लक्षात घ्या, कंपनी तुम्हाला मोबदला जो आहे तो काही एकाच वेळेला देत नाही, तर तो कामाच्या प्रगतीनुसार हप्त्यांमध्ये देत असते. सगळ्यात पहिला म्हणजे मनोऱ्याचा मोबदला. टॉवरच्या पायाभरणीचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मोबदल्याचा पहिला हप्ता दिला जातो. त्यानंतर मनोरा पूर्णपणे उभा राहिल्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता मिळतो. आता नंबर 2 म्हणजे तारेखालचा मोबदला. तारेखालचा मोबदला सगळ्यात शेवटी म्हणजे तुमच्या जमिनीवरून प्रत्यक्ष तार ओढण्याचं म्हणजे लेइंग ऑफ कंडक्टरचं काम पूर्ण झाल्यानंतर दिला जातो. हा सगळा मोबदला जो असतो तो कंपनी तुमच्या बँक खात्यामध्ये NEFT किंवा RTGS द्वारे जमा करते. आता एकदा का तुम्हाला मोबदला मिळाल्यानंतर पारेषण कंपनीवरती हे बंधन असतं की त्यांनी मोबदला दिल्याची नोंद तुमच्या 7/12 उतार्यावरती घ्यायला हवी. त्यामुळे तुमच्या जमिनीवरती वीज वाहिनी असल्याचा कायदेशीर पुरावा तयार होतो, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही ती जमीन विकायला काढल्यानंतर मोबदला मिळाल्याची नोंद आणि ती वाहिनी अस्तित्वात असल्याचा उल्लेख त्या 7/12वर येणं आवश्यक असतं. अजून एक महत्वाचं म्हणजे प्रत्येक जमीन धारकाला हा मोबदला मिळत नाही. त्यामुळं कोण अपात्र आहे हे माहिती असणं आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे. काही संस्था आणि जमीन मालक या मोबदल्यासाठी अपात्र ठरतात, कारण या धोरणाचा मुख्य उद्देश असा आहे की मोबदला जो आहे तो फक्त सामान्य शेतकरी आणि खाजगी जमीन मालकांसाठी आहे. शासकीय आणि निमशासकीय संस्था जसं की नगरपालिका, महानगरपालिका, MMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य शासनाचे सार्वत्रिक उपक्रम या सगळ्या मोबदल्यांसाठी अपात्र असतात, कारण या संस्था जनसेवेसाठी आणि सार्वजनिक हितासाठी काम करतात. आता टॉवर उभारणं हे सुद्धा सार्वजनिक हिताचं काम असल्यानं एका सरकारी कामासाठी दुसऱ्या सरकारी संस्थेला मोबदला जो आहे तो दिला जात नाही. आता या संदर्भातले काही विशेष नियम आहेत ते बघूयात. तर जमिनीतल्या मालकी बदलाचा नियम. तुमच्या जमिनीवरती टॉवर उभारण्याचं किंवा तार ओढण्याचं काम सुरू असताना जर जमिनीची मालकी बदलली किंवा जमीन विकली गेली तर नवा मालक या धोरणांतर्गत मोबदला मिळण्यासाठी पात्र राहत नाही. नुकसानाच्या मोबदल्याची किमान मर्यादा. तुमच्या जमिनीच्या नुकसानीचा मोबदला कोणत्याही परिस्थितीत ₹1000 पेक्षा कमी असू शकत नाही, अशी स्पष्ट तरतूद या धोरणामध्ये ऑलरेडीच आहे. पुढचं म्हणजे क्षेत्रफळाचा अपूर्णांक नियम. गंमत बघा, मोजणी करताना जर क्षेत्रफळ अपूर्णांकात आलं म्हणजे उदाहरणार्थ 27.4 चौरस मीटर आलं तर ते पुढच्या पूर्णांकात समायोजित करण्याची तरतूद आहे, म्हणजे तुम्हाला जास्त क्षेत्रफळाचा मोबदला मिळतो. आणि बघा, जर टॉवर किंवा तार केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनीतून जसं की रेल्वे खालची जमीन असेल म्हणजे इथून जर गेलेली असेल
तर मोबदला जो असतो तो केंद्र सरकारच्या नियमानुसार दिला जातो. हा टावर एकदा बसल्यानंतर तो कायमचाच तो टावर झाला तो, आणि त्या शेजारी कुठलेही त्या शेतकऱ्याला विहीर, बोर अथवा कुठलंही कन्स्ट्रक्शन करता येणार नाही. आणि त्या लॉंग लाईफच टावर तो बसला, आणि आता ज्या स्टेजला नुकसान भरपाई जी दिली जाते त्या टावरचा लाईफ विचार केला तर ती नुकसान भरपाई शेतकऱ्याला खूपच कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे त्या शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, आणि त्या शेतकऱ्याच्या जमिनीचे व्हॅल्युएशन जे आहे भविष्यात त्याची कमी होते. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान त्यात खूप मोठं आहे. त्यानुसार शासनानं JGR नुसार नुकसान भरपाई कॅटेगरी ठरवलेली आहे, त्यातही बदल करणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये आलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्हाला निश्चित झालेला मोबदला मान्य नसेल तर दाद मागायची कुठं? तर या धोरणानं शेतकऱ्यांसाठी एक सुलभ तक्रार निवारण यंत्रणा ऑलरेडीच तयार केलेली आहे. तुमच्या मोबदल्याचं मूल्यांकन करण्यासाठी उपविभागीय स्तरावरची मूल्यांकन समिती, सब डिव्हिजनल व्हॅल्युएशन कमिटी काम करत असते. तुमच्या भागातले प्रांताधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. जर तुम्हाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी निश्चित केलेला मोबदला मान्य नसेल तर पुढचा टप्पा म्हणजे जिल्हाधिकारी. ते अपीलीय समितीचे प्रमुख असतात. फक्त उपविभागीय अधिकाऱ्यांचा निकाल झाल्यापासून 30 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अपील दाखल करावं लागतं, आणि जर जिल्हाधिकाऱ्यांना तुमच्या अपिलामध्ये काहीतरी तथ्य वाटलं तर ते उपविभागीय अधिकाऱ्यांना पुन्हा मूल्यांकन करण्याचे आदेश देऊ शकतात. आता बघा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय जो असतो तो अंतिम मानला जातो, पण तरी सुद्धा तुम्हाला तो मान्य नसेल तर तुमची जमीन जिथं आहे त्या भागातल्या दिवाणी न्यायालयामध्ये या निर्णयाविरोधात तुम्ही आव्हान देऊ शकता. शेतकरी बांधवांनो, तुमची जमीन म्हणजे फक्त एक मातीचा तुकडा नसतो. तुमची जमीन म्हणजे तुमचा वारसा, तुमचे कष्ट आणि तुमचं भविष्य आहे. अशा वेळेला एखाद्या छोट्याशा निर्णयामुळं किंवा चुकीमुळं किंवा माहिती अभावी घेतलेल्या घाईघाईच्या निर्णयांमुळं आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच अनुभवी आणि स्थानिक महसुली कामकाज करणाऱ्या वकिलांचं मार्गदर्शन असणं खूप जास्त गरजेचं आहे. वकील म्हणजे फक्त कागदपत्र बघणारा माणूस नाही, तो तुमच्यासाठी कायदा समजावणारा, योग्य पावलं कोणती आणि चुकीची पावलं टाळायची कशी हे सांगणारा तुमचा विश्वासू आधार असतो. सरकार, पारेषण कंपनी, पंचनामा, मोबदला, अपील या सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना कुठं अडचण येईल, त्यांचा कुठं गैरफायदा घेतला जाऊ शकतो हे फक्त वकीलच ओळखू शकतो. आणि म्हणून आपल्या हक्काच्या जमिनीचा मोबदला मिळवताना, कायदेशीर लढाई लढताना किंवा कोणतंही कागदपत्र सही करताना अनुभवी वकिलाचा हात तुमच्या खांद्यावर असणं म्हणजे तुमचा हक्क सुरक्षित असणं हे होय. शेतकरी बांधवांनो, तुमची हक्काची जमीन आहे. विजेच्या टॉवरमुळं किंवा विजेच्या तारा जाण्यामुळं तुमचा विकास थांबत नाही, उलट तो तुमच्या मोबदल्याची नवी सुरुवात करतो. योग्य कायदेशीर पावलं उचलली तर तुमच्या कष्टाच्या जमिनीसाठी तुम्हाला योग्य मोबदला मिळू शकतो. मला मोबदला मिळेल की नाही या संभ्रमातून त्यामुळं त्याआधीच बाहेर पडा. जागे व्हा, माहिती मिळवा आणि कायद्याचा वापर करून तुमच्या हक्काचा प्रत्येक रुपया मिळवा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांसोबत, शेतकरी बांधवांसोबत जरूर शेअर करा, कारण माहिती हेच तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. या विषयासंबंधी तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.